पहा मुकुंद पाटील, आपल्याला विनंती आहे, आपली मॅच झालेली आहे, जा पंचांच्या भूमिकेमध्ये. मुकुंद आणि वैभवला मी विनंती करतोय. मुकुंद पाटील आणि नितेश पाटील अंपायर साठी जाणं. जा प्लीज, एक मॅच करा. एक मॅच करा आता. मुकुंद पाटील आणि नितेश पाटील. नितेश पाटील तर इंजिन काम निघला साईडला. एक मॅच साठी जा प्लीज लगेच. वैभव म्हात्रे अंपायर. मुकुंद पाटील. वैभव आणि दोन्ही वैभव, मला वाटतं जा. वैभव भगत आणि वैभव म्हात्रे प्लीज जा. शेवटच्या काही मॅच शिल्लक आहेत, अजूनही 2 मॅच आपण खेळताना पाहू शकाल. हा, अजून एक अंपायर पाठवा ना. एकच पाठवलेलं आहे. सॉरी सॉरी, दुसरा गेले का? दिसला पाहिजे का नको अंपायर. टोपी तर वाईट घाला ना भाई. पंचांच्या भूमिकेमध्ये वैभव भगत आणि वैभव म्हात्रे. या पाहुण्यांना मी विनंती करत आहोत, आपण मॅच एन्जॉय करण्यासाठी इथे उपस्थित दाखवली आहे. आमच्यापर्यंत नाव पोहोचेलच आपलं. पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली आहे. मनापासून स्वागत असेल प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीने. जाऊया मॅचकडे, जिथे या ठिकाणी सलामीची जोडी ओंकारची आपल्याला पाहायला मिळते. ओंकार आणि त्याच्या बरोबरीने अजय. ओंकारसाठी मॅच महत्त्वपूर्ण असेल. चला पुढील मॅच महेश आणि मधुर लावूया, चालेल का? तुमची मॅच 3-3. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज हर्षल भगत आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. कारण हर्षलने जर या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली, ओंकारची विकेट काढली, तर ओंकारसाठी मॅच महत्त्वपूर्ण आहे. हर्षलने तर दोन्ही मॅच पराभूत झालेत, मात्र ओंकारसाठी ते अडसर करू शकतात. ते जर जिंकले तर ओंकारच पोहोचू शकणार नाहीत पुढे. मात्र पाहूया काय घडेल मैदानावरती. पुढचा बॉल खराब फेकला, बिमरचा इशारा पंचांचा आलाय. इट इज नो बॉल. पुन्हा एकदा बिमर टाकला हर्षलने, तर महेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. हर्षलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक बिमर टाकण्यासाठी आलेले आहेत. आता बिमर टाकला तर गोलंदाजी करता येणार नाही. चांगला चेंडू फेकला बा ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धाबा देऊ शकला असता, चेंडू अडवला असता तर, मात्र धाबा आली एक. अजय मात्र ओंकारला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. धाबा 1ने पुढे सरकत असताना 2 धाबा धावपलका भरतील. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरची मॅच जरूर आहे, मात्र मॅच मध्ये जर ऋषी भगतचा संघ जिंकला तर मात्र ओंकारला सुद्धा पुढे जाता येणार नाही. जर बॉल आउट किंवा चिठ्ठी उडवल्या जातील 3 संघ जर राहिले तर. मात्र पाहूया, वैभवने 2 मॅच जिंकले, सूरजने मला सूरजची अजून मॅच बाकी आहे. 2 मॅच त्यांनी जिंकलेत, रुपेशने जिंकलेत 2 मॅच. ऑन साईडला खेळायचा होता, या बॉलवरती मात्र पटका कन्वर्ट करता आला नाही.
हर्षलच्या हातामध्ये चेंडू गेलाय. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. 3 धावा धावपलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मागच्या 2 मॅचमध्ये मनाबी तशी कामगिरी ऋषी भगतच्या या संघाची झाली नाही. तो संघाचं नाव बॉस फायटर आपण पाहतोय त्या संघाची. त्यामध्ये निखिलने चांगली फलंदाजी केली ते मागच्या मॅचमध्ये, तरीसुद्धा संघ पराभूत झाला होता. मात्र या वेळेला आपण पाहतोय हर्षलचं हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण ओंकार पाटील त्याच्या समोर आहे. ओंकारने या बॉलला मात्र अगदी पाठवलंय. एवढा मोठा तडाखा स्मशानभूमीमध्ये बॉल गेला, भेटणार नाही, भेटणार याची खात्री नाही, कारण बॉल तेवढा लांब गेलाय. ओंकारच्या बॅटमधून षटकार. 9 धावा धावपलकावरती झाल्या. अजूनही मैदानामध्ये ओंकार पाटील जर या ठिकाणी थांबला तर मोठं टार्गेट सेट करेल, त्याला सुद्धा संधी असेल, कारण ओंकारच्या मागच्या मॅचमध्ये तब्बल 79 धावा झाल्या त्या वैयक्तिक. वैयक्तिक संघाच्या 89, त्याच्या संघाच्या 98 होत्या आणि त्याच्या वैयक्तिक 89 होत्या. त्यामध्ये सुद्धा त्याला संधी मिळाली नव्हती. जर संधी मिळाली असती तर शतक सुद्धा पूर्ण झालं असतं, कारण मॅच आपण 4 ओव्हरच्या खेळत, 5 ओव्हरच्या खेळवल्या असत्या तर नक्कीच सेंचुरी झाली असती. आणि 8 षटकार टोकले लगातार ओंकारने. मात्र ही मॅच जिंकली आणि धावसंख्या केली तर सायकल त्याच्याच नावावर होईल बोलतोय बहुतेक. पाहूया काय घडलं मैदानावरती. एक षटकार तर आलेला आहे हर्षलच्या गोलंदाजीवर. अजूनही मैदानामध्ये आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस होताना पाहायला मिळतो. ऑन साईडला वायडिश मिडॉलला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला आहे. एक लॉंग ऑफला आपलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल हर्षलचा. या बॉलवरती टॅप करायचा होता, त्याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आणि लाऊडली अपील सुद्धा पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या रोखली ती मात्र 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावांवरती. शो मॅच कोणची आहे? पोलीस बंधू आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये शो मॅच होणार आहे. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, स्टेट ड्राईव्ह. ऋषीच्या हातामध्ये चेंडू गेला. एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण शेवटचा बॉल आहे. ओंकार स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर करेल आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल ती मात्र दुहेरी अंकामध्ये 10 धावा. हर्षलचे चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आणि मराठी षटकाच्या क्रिकेटमध्ये पहिलं षटक खूप महत्त्वपूर्ण असतं आणि ते षटक त्याने फेकलेलं असताना 10 धावा फक्त दिल्या. विकेट जरी मिळाली नाही तरी मात्र 10 धावा दिल्या. पुढील मात्र षटक घेऊन येताना कदाचित ऋषी आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा ओंकार पाटील असेल. निखिल गोलंदाजी निखिलला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये निखिलने खराब गोलंदाजी केली, दुसऱ्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि म्हणूनच त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. निखिलची गोलंदाजी आपण पाहू शकतो. ओंकारची विकेट मिळवेल का निखिल, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण गोलंदाजीच्या मार्गावर निखिल भगत 10 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. ओंकारचा प्रयत्न असेल की मॅच जिंकून पुढील 17मध्ये त्याला चान्स मिळू शकेल. मात्र निखिलने जर या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली, ओंकारची विकेट काढली तर त्यांच्या संघाला सुद्धा संधी असणार आहे बॉस फायटर टीमला. तलोजा नाईटचं स्वप्न पूर्ण होईल निखिलचा. आता नाईटमध्ये त्याला बॉलिंग टाकायला भेटली. जरूर. KPLची यावर्षीची नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेली 77 कित्येक वर्ष डेची स्पर्धा असायची आणि त्याचमुळे खेळाडूंना भर उन्हामध्ये खेळायला लागायचं. यावर्षी आपण प्रवीण शेठ पाटील याचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया. या कारगडच्या संघाच्या खेळाडूंना एक वेगळी संधी प्राप्त करून दिले. स्विचिचा फटका, बॉल गेला सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आला प्रत्युत्तर दाखल, षटकार. चांगलं संगीत. बोला रुपेश घरात, काय बोलणार यावरती? ओंकार पाटील कोणालाही घाबरत नाहीत, कारण त्याच्या नावावर आतापर्यंत जेवढ्या बाईक आहेत त्यामध्ये खारघर प्रीमियर लीगच्या 2 बाईक आहेत आणि RPLची 1 बाईक आहे. म्हणजे लीगमधल्या बाईक यामध्ये भरपूर मोठं काम करावं लागतं, कारण सातत्याने तुम्हाला प्रत्येक लीग मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागतो. कारण RPLमध्ये आपल्या विभागामध्ये पहिलीच गाडी आलेली आहे, बाईक ओंकार पाटीलच्या नावावर आहे. त्यामध्ये चांगला खेळ करायला गेल्या वर्षी. निखिलच्या गोलंदाजीवर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. धावसंख्या 6ने पूरक सरकली आहे, ती मात्र 16 आहे धावसंख्येवरती.
पुढचा बॉल ऑन साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, वायडिश मिडॉन आहे, त्याचबरोबर डीप मिडवे विकेट आहे, त्याचबरोबर वायडिश मिडॉन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पॉईंटच्या दिशेने डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच दिशेने जिथे मात्र जवळजवळ 5 ते 6 षटकार ठोकले तर ओंकारने त्याच दिशेने हा षटकार ठोकला ऑन साईडला लॉंग लेग सीमारेषे बाहेर. अजून एक षटकार. धन्यवाद डीजे. चांगलं संगीत डीजे प्रशांत श्री सावंत सवित जाताडे यांच्या माध्यमातून 2 षटकार आलेले आहेत. ज्या फलंदाजाने लगातार 8 मारलेत आणि याच मॅचमध्ये आपण पाहतो लगातार 2 तर आलेले आहेत. मोठमोठे रेकॉर्ड्स आपल्याला निखिल भगतच्या गोलंदाजीवर 2 षटकार तर ठोकलेले आहेत. बॉस कारगर टीमचा बॉस आणि त्याच्यावरती 2 षटकार. कदाचित अजून एखादा षटकार आला तर मात्र संधी निर्माण होऊ शकेल. त्या दिशेने क्षेत्ररक्षण लावलंय आणि त्याची चुकी झाली. चेंडू गेला सीमापार. एका टप्प्याने येतो चौकार. चेंडू ढेंगातून फटीतून भोकातून पसार झाला. टॉससाठी यायचा आहे विशाल आणि सूरज. विशाल नाईक आणि सूरज पाटील विनंती असेल आपल्याला. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू फेकला. स्विंग आहे मिस. बीट करत असताना ओंकारला हा चेंडू डॉट काढलाय. ओंकारला चेंडू डॉट काढणं म्हणजे खूप कठीण काम आहे आणि ते केलं निखिल भगतने. कारण ओंकार आले किती वर्ष पाहायला आपण पाहिलं तर सातत्याने मात्र रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळत असताना चांगल्या धावा करताना आपल्याला त्याला पाहायला मिळतोय. मात्र त्या गोलंदाजासमोर त्या फलंदाजासमोर अशी गोलंदाजी करणं खूप कठीण काम निखिल भगतच्या माध्यमातून केलं गेलंय. अजूनही डॉट बॉल काढलाय निखिल भगतने. 2 षटकार जरी आले ना तरी मात्र लगातार 2 डॉट बॉल काढलेत. ऑफस्टिकवरचा यॉर्कर लेनचा हा सुरक्षित चेंडू फेकलाय आणि त्यावरती कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिरावली आहे. ती फक्त आपण होतं मैदानावरती धावसंख्या 26 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक आणि शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. अजून एक चेंडू डॉट बॉल खेळला तर मात्र सुरक्षित चेंडू या ठिकाणी फेकावा लागणार आहे. या षटकामध्ये 16 धावा तर झालेल्या आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला. यावेळी पॉवरफुल स्ट्रोक गेला सीमा पार. अजून एक षटकार. सबको मिलेगा कोई धक्का. ऑन स्कोर धावसंख्या आपण पाहू शकतो 32 लॉस ऑफ नो विकेट. अजय आणि ओंकारची आपण फलंदाजी पाहतो. अजयने फक्त 1 चेंडू केला आहे. 11 बॉलवरती ओंकारने केलेल्या धावा आपण पाहतोय. कारण एकही वाईट नो बॉल या षटकामध्ये नाही. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 20 किती धावा आल्या 22 आलेल्या आहेत. 16च्या रन रेटने 32 धावा झालेल्या आहेत. आणि त्यानंतर मात्र ऋषी भगत गोलंदाजीच्या मार्गवरती ज्याच्या माध्यमातून षटक फेकलं जाईल. समोरून अजय काय करणार. स्ट्राईक देणार की तोही षटकार ठोकणार. पोलीस अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये मॅच आपण खेळणार आहोत. तर नक्कीच विनंती असेल विशाल आणि सूरज यांच्यामध्ये टॉस केला जाईल. विनंती करूया 2 संघांना आपण टॉस करण्याची विनंती करूया. चला फिल्डिंग लावून घ्या. एवढा वेळ घेऊ नका. गोलंदाजी टॅग होती ऋषी आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी भगतचा पहिला बॉल टॅप केलाय. अप्परकटचा फटका अजयच्या माध्यमातून आले सिंगल. कारण याच क्रिकेटसाठी या ठिकाणी अजय ओळखले जात आहेत. अजयचं आडनाव काय अजय भगत. चांगली फलंदाजी. अजयने 2च धावा केल्या ना तरी सुद्धा प्रत्येक बॉलवरती तो ओंकारला स्ट्राईक देतो. त्याला माहिती आहे ओंकारच्या खात्यामध्ये जरूर चांगले फटके आहेत आणि तो जर खेळला तर आपल्या टीमला मात्र मॅच जिंकणं सुद्धा सोपं होऊन जाईल. आणि त्याच कंडिशनमध्ये हा संघ आहे. जर मॅच पराभूत झाली तर दोन्ही संघ बाद केले जातील.
बाद होऊ शकतील, कारण दोन्ही संघांना मात्र संधी निर्माण होऊ शकणार नाही एक मॅच जिंकली तरी, कारण ऋषी संघाने दोन्ही मॅचचे पराभूत झालेत आणि ही मॅच जरी जिंकले ते तरी सुद्धा त्यांना संधी नसणार आहे आणि ओंकारची संधी जाऊ शकेल. मात्र पाहूया ओंकारच्या माध्यमातून पुढील बॉलवरती काय असेल. चांगला चेंडू फेकला, ब्लॉक हॉल यार्कर लेनचा चेंडू. इथे मात्र बीट करत असताना डॉट चेंडू फेकला. डॉट चेंडूची मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या 33 वर. विशाल आणि सूरज मध्ये मॅच होणार आहे. पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक करत असताना या बॉलवरती झेल पकडला जातोय. ओंकारची विकेट मिळेल आणि या वेळेला मात्र ऋषी भगतला मिळाली सफलता. आगाला वाघ. 30 धावांची जबरदस्त केली ओंकारने केली. 13 बॉल 30 धावा. काउंटिंग करा धावा. पहिल्या मॅच मध्ये 89 केल्या होत्या, या मॅच मध्ये 30 केल्या आणि त्या अगोदरच्या मॅच मध्ये किती केल्या कुंदन आलेल्या आहेत. ओंकार जर मॅच जिंकली तर मात्र सिरीज साठी तो प्रबल दावेदार असेल. एक बुक संपला का? भरपूर चिठ्ठ्या अजून आहेत लकी ड्रॉ साठी. पुढचा बॉल वरती चांगला स्ट्रोक. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होतील का? 2 झाल्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्नही केला जातोय. त्याच दरम्यान मात्र इथे विकेट संपन्न झाली. आल्या आल्या मात्र कुंदन बाद झाला. आता विकेट सॅक्रिफाईसचं महत्त्व नसणार आहे. आउट आहे आउट. अंपायरचा निर्णय अंतिम. फलंदाज बाद दिलाय. आय थिंक शॉट आहे का? शॉट साठी या ठिकाणी फलंदाज बाद जरूर आहे, मात्र एक शॉट साठी इशारा केलाय आणि फलंदाज सांगतात नो बॉल. नक्की काय आहे? रन शॉट, नो बॉल, रनआउट, एकाच बॉलवरती काय काय देऊ आम्ही? पंचांचा निर्णय अखेरचा असेल. आता आम्ही काही पाहू शकणार नाहीत. जरूर रनआउट पाहिला आपण. 2 धावा झाल्या. तिसरीसाठी रनआउट झाला. 2 धावा जोडल्या जातील. कुंदन आउट झाला. नवीन फलंदाज विशाल. विशाल जो 4थ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऋषीच्या गोलंदाजीवर विशालची आपण फलंदाजी पाहूया. सॉरी, विशाल स्ट्रायकिंग एंडला नाही, अजय स्ट्रायकिंग एंडला. तो मात्र या ठिकाणी फलंदाजी करतोय. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल किती 35 झालेली आहे. हा वाईटचा इशारा पंचांचा आला. वाईटची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 36 धावा झालेल्या आहेत. 36च्या धावसंख्येवरती पाहू शकाल. शेवटचा बॉल शिल्लक असताना आता कितीची सरासरी असेल येणाऱ्या सत्रामध्ये. अजयच्या माध्यमातून स्ट्राईक. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक. अजय मात्र यावेळी झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. धावसंख्या थांबवली आहे ती मात्र 36 धावसंख्येवरती आणि येणाऱ्या सत्रामध्ये करायच्या आहे त्या मात्र 37 धावा. टीम बॉयज फायटर या टॉस सुरू आलाय. सूरज पाटील आणि विशाल नाईक. ओके, टॉस करून घ्या लगेच. या विशाल नाईक कुठे असेल? हा या सूरज पाटील या. राहुल बेरा ते या टॉस साठी. राहुल बेरा गेलं का? त्यांचे काका तुमच्या फादरचं लक्ष्मीजी नाईक साहेबांना विनंती असेल जा काका लगेच टाच उडवा. नको नको भेटला भेटला.
सूरज पाटील टॉसविन. काय निर्णय असेल लगेच कळवा. मी इथं राहणार आहे. डायरेक्ट घरात जाणार आता मी. कुठं घाली माहिती ना. पुढच्या कोण आणले हे 5 कोण म्हणून कोण दिला जावाला आला वाटतं. लागले मारण्याची. विशाल नाही विशाल बोल भाजी गिरा. चला भगत बंधू मैदानामध्ये उतरा. तुम्ही जर जिंकला तर ओंकारला पण घेऊन जाल गावामध्ये. ओमकारला सिरीजचा प्रश्न आहे. तो ओमकारला ही मॅच जिंकावं जिंकत लागेल. कारण जर ऋषीने जर मॅच जिंकली तर आम्ही पण घरी तुम्ही पण घरी. नाही तर मग सिरीज दुसऱ्याच्या हातात जाईल. ही 5वी सिरीज आहे ओमकार पाटीलची. KPL ला मला वाटतं 3 भेटलेले आहेत. हो. 4थी KPL ची असेल. 4थी आम्ही लिहून ठेवलेली आहे. पण आता ही मुश्किल वाटते मला. कारण की ऋषी पण भरपूर ऋषीचा फॉर्म जबरदस्त आहे फलंदाजीमध्ये. हर्षल बरोबरीने आहे. हर्षलने सुद्धा साथ दिली. दाबा झाली आहे 36-37 करायचे आहेत. हो कारण बरेच फलंदाज वाट पाहत असतील की ओंकार कधी बाहेर जातोय. दरवर्षी तोच घेतो सिरीज असं सुद्धा काही फलंदाज म्हणत असतील. हा बॉल इथे आहे बघा. बॉल अजून नाही घेतला नाही का. इथं चेक करा तोच बॉल दिला जाईल. मग बॉल जमिनीवर आपटल्यावर नंतर बॉल घेत नाहीत कोण. हा एकच बॉल आहे. चला एकच बॉल घ्या. चला सदतीस धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज ओंकार पाटील आहे बा. फलंदाज हर्षल भगत आणि ऋषी भगत. भगत बंधूंची जोडी आहे मैदानावरती. आणि ओके थँक्यू केडी मोबाईल चार्ज केल्याबद्दल. आणि अगदी आपण पाहिलं तर 1:15 मॅच चालू झाल्या होत्या. आता 8:20 झालेत. म्हणजे किती वेळ झाला 7 तास झाले. मॅच मोजायला लागते 4 8 10वी मॅच मला वाटतं. 10वी मॅच आहे. 7 तासामध्ये 10 मॅच झालेल्या आहेत. भरपूर मॅच झाल्यात. पहिल्याच बॉलवरती चांगला बॉल फेकलेला आहे आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. पूर्ण सिरीजमध्ये एका बाजूला ओंकारने 100-125 धावा केल्या पण 10 धावाही झाल्या नाही हर्षलच्या मला वाटतं. हा स्पीड मला वाटतं 148 असू शकतं. 140-48 जरा बघा कोण पोरं आहेत. स्पीडला कमी करा. स्पीड वाढवला जाईल कारण मॅच त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे. पुढचा बॉल. या बॉलवरती स्पीडला उत्तर दिलंय. पायाचे या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. झेल पकडला गेलाय. स्वतः सर मुकुंद सॉरी कुंदनने खारघरचे सर आहेत ते. त्यांनी स्वतः कॅच पकडले. धन्यवाद. ओमकार भरपूरच खुश दिसेल कारण की मॅन ऑफ द सिरीजचा प्रश्न आहे. पहिल्याच मॅचमध्ये जवळजवळ 89 धावा. मागच्या मॅचमध्ये 30 धावा केल्या पण त्याच झाल्या 600. आता दुसऱ्या मॅचमध्ये किती केल्या लक्षात नाही. नवरा मरो नवरी मरो जेवायला भेटला पाहिजे. जरूर अशी सिस्टीम ओमकार पाटीलची आहे. निकेश पाटील. काय झालं. रोहित म्हात्रे 16 केली साचा. भरपूर मोठा रेकॉर्ड आहे सर. रोहित म्हात्रे बॅटर आहे ना त्याचा भरपूर मोठा रेकॉर्ड आहे. त्यांनी 16 केली खाली होती आणि साचा आहे.
17 सॉरी एक कमी नको 17 केली. भरपूर कलाकार आहेत आमच्या गावात. आमच्या गावांची 3च पोरं आहेत मात्र ती मला माहित आहे, त्यांची नाव अशी नाहीत. वैभव वगैरे हो त्यांची ओळख आहे का? आता ते जास्त कॉमेंट्री करतात त्यांना माहीत असेल ना. मी कोणतं नाव सांगून पाहिजे नाही ना, मला माहिती नाही त्यांच्या गावांची नाव. पण म्हाताऱ्यांचं मोठा कुटुंब आहे त्यांच्या गावात आणि असू शकतो असं वाटतं मला. ओंकारच्या पुढच्याच बॉलवरती इथे मात्र अजून एक सफलता मिळाली आहे. ओंकार आता जीवाचं रान करेल विकेट मिळवण्यासाठी. वाईटचा इशारा पंचांचा आलाय. स्पीड वाढायला लागला 149 स्पीड मीटर लावायला लागेल आपल्याला मागच्या दिशेने. 149 वर गेलाय. कारण सवाल सिरीजचा सुद्धा आहे, मॅचचा सुद्धा आहे. ओंकारच्या माध्यमातून 149.20 काय स्पीड आहे ओंकार वाटेल तुझा. समोरून फलंदाज रोहित आहे. पुढचा बॉल ओंकारचा असेल. रोहित साठी फक्त प्ले केलाय, बॉलला पाठवलाय. उमेश पाटीलला पार करत असताना बॉल गेला सीमा पार. चौकार. 5 धावसंख्या झाली पा. शेवटचे काही चेंडू शिल्लक. किती बॉल आहेत? 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जी सरासरी कायम ठेवायची आहे, जवळजवळ 12.5 ची सरासरी आहे, ती कायम ठेवत असताना 33 ची सरासरी आहे. 12.33 ती सरासरी कायम ठेवत असताना अजून जर 2 बॉलवरती 7 आल्या, 7 किंवा 8 आल्या तरी सुद्धा सरासरी कायम असू शकेल. रोहित आहे स्ट्रायकिंग एंडला. ओंकारचा पुढचा बॉल चौकार तर आलेला आहे. पुढच्या बॉलवरती सुद्धा फिरून मारलाय. या बॉलवरती सुद्धा तडाखा. अजून एक चौकार. हा ते बारीक पोरं आहेत, स्पीड कमीच पाहिजे. धाबा झालेले चौकाराने 9 धाबा. 37 करायचे आहेत, अजूनही 28 पाहिजेत. ओंकारच्या गोलंदाजीवर रोहित म्हात्रे शक्तीचा नाही तर युक्तीचा उपयोग करत असताना रोहित म्हात्रेने हे 2 चौकार टोकले. अगदी थोडा पाय पुढे टाकला आणि त्यानंतर फक्त बॅटला ब्रश केला बॉल आणि 2 चौकार या ठिकाणी नोंदवत असताना. पुढचा बॉल तिसरा येईल का? इथे मात्र आला तिसरा. कोणताही क्षेत्ररक्षक नाही त्या दिशेने आणि त्या धावाची गरज होती. त्या धावा येत असताना तब्बल 3 लगातार चौकारांनी धावा आल्या, त्या मात्र 13 धावा. आता टेन्शन भरपूर आलं. 24 धावा हव्या आहेत आणि 24ची आवश्यकता आहे. 13 झाल्या. धाक धुक चालू आहे, कारण की सिरीजच त्याला पाहिजे. ही मॅच जर तू हरलास तर डायरेक्ट घरचा रस्ता. नाही तुला टॉस, नाही तुला बॉल बॅट, घरी. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. ऋषी भगत स्ट्रायकिंग केला आहे. आवश्यकता 12 बॉल 24ची असणार आहे. गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज बॉलर. जर ऋषीला एकही बॉल खेळण्याची संधी मिळाली नव्हती. गोलंदाज बॉलर कुंदन पाटीलच्या हातामध्ये भविष्य आहे टीमचा. नाही अजय पाटील आहे का? ओके. बाबा पुराणा चावल आतिश पाटीलचा मोठा भाऊ. आता बघूया काय कमाल करतोय. दोन्ही मॅच मध्ये नव्हता हा खेळाडू. आता आलेला आहे पुलचा बॉल. या बॉलवरती सिंगल पूर्ण झाली आहे. 10 बॉल 1. फिल्डिंग डिपार्टमेंट किती चांगला आहे. प्रत्येकाला असं वाटत आहे की आपण वर्ल्ड कप खेळत आहोत. अशा प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते. ही फिल्डिंग सिरीज साठी आहे सर. तुम्हाला ध्यानात नाही आलं. 12 बॉल 23. पाहूया 11 बॉल 17 मध्ये काय असेल. 12 बॉल आता 23ची आवश्यकता आहे. 11 बॉल 23. 11 बॉल राहिलेत आता. रोहित म्हात्रे मात्र ऑन फायर. ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थाने या टीमचा. 3 आलेला आहे. चौथ्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अडवण्यात आलेला आहे. दुसरी इथं सिंगलचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल पूर्ण झाली आहे.
डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तिथून मात्र सिंगल पूर्ण झाली. ऋषी भगत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला असेल. धाबा झालेली आहेत त्या मात्र या एका धाबेने. अंकुर कडू क्या बात आहे. टाटा हॉस्पिटलचे 15 धाबा. डॉक्टर. पुढचा बॉल खूप महत्त्वपूर्ण असेल. फिल्डिंग चेंज करण्यात आलेली अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज. ऑन साईडला मात्र अजय आणि ओंकारचा आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. डीपमध्ये ऑफ साईडला सुद्धा कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान लॉंग ऑफला एक लॉंग ऑफ वायडिश लॉंगनला आपण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हे ऋषी भगतसाठी आहे. चांगला फटका. त्याच दरम्यान झेल उडाला होता जरूर. उमेश पाटील चेंडूवरती धावले होते. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे चेंडू आला नाही ते बरं झालं. सुटला असता तर उगाच टेन्शन. कारण मॅच खूप महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी. कोण प्रत्येक क्षेत्रामध्ये ओंकार धावताना दिसतोय. ओंकार आपण पाहिला तर लॉंग लेग सीमारेषे जवळ आपण मग लॉंग स्टॉप मध्ये गेला होता. विकेट किपरच्या मागे धावत गेला होता. सर धाकधूक धाकधूक डागदुख तुम्हाला मी करायला लागले. सांगितलेलं आहे पहिल्यापासून. सिरीज ही महत्वाची आहे त्यासाठी. आता ओंकार आलेला आहे किपरसाठी किपिंगसाठी. अजयला थोडं धावायला लावलंय. विशाल गुजरे आलेत आमच्या समोरून व्यासपीठासमोर. डीप मिडविकेटला. त्यानंतर ऑन साईडला वायडिश लॉंगन वायडिश मिडऑफ आपल्याला पाहायला रोहित मिळतोय. म्हात्रे. आता ऑन स्ट्राईक रोहित म्हात्रे असेल. त्याने 3 चौकार लगावत या टीमची धाकधूक वाढवली खऱ्या अर्थाने. पुढचा बॉल स्ट्रोक मात्र कन्व्हर्ट करता आला नाही. पुनर्लेनचा बॉल आता दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा इथून पुढे पूर्ण झाल्या. 2 धाबा पूर्ण झाल्यात. अवसंख्य पुढे सरकत असताना मयूर कडू माहिती देत आहेत 18 धाबा अजूनही करायच्या आहेत. तब्बल 37 म्हणजे अजूनही 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 8. हे 2 बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. आता सुद्धा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल डॉट आलाय. जसा या ठिकाणी ओंकार या ठिकाणी आपण पाहतो यष्टीरक्षण करण्यासाठी आला. बॉल डॉट आलेला आहे. हा बॉल जो महत्त्वाचा आहे. या बॉलवरती चौकार षटकार आला ना तर मात्र पुढील सत्रामध्ये पुढील षटकामध्ये संधी निर्माण होऊ शकेल या टीमला. मात्र बॉल डॉट गेला तर प्रेशर वाढू शकेल. कट करण्याचा प्रयत्न. बॉल इथून मात्र बॅट लागली आम्हाला. स्टंपला बॅट लागली का. ही विकेट रोहित म्हात्रे. ओंकार पाटीलने काहीतरी जादू केली मागे जाऊन. काहीतरी लिंबू फिरवला तर अशी बॅट लागणार नाही. एवढा लांब होता तरी सुद्धा बॅट लागली. खऱ्या अर्थाने बॉस व्यासपीठावरती पाहुण्यांचा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पुढील मॅच आपल्याला पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये खेळवायचे आहे शो मॅच. आणि त्यांची उपस्थिती व्यासपीठावरती लाभलेली आहे प्रवीण शेठ पाटील यांच्या बरोबरीने. मोस्ट वेलकम. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. कारगर प्रीमियर लीग सत्र या ठिकाणी पाहतो आपण. 10वं वर्ष सक्सेसफुल वर्ष. यावर्षी डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वच खेळाडूंना एक सुवर्ण संधी आणि आजूबाजूला मॅच एन्जॉय करत असताना पाहायला मिळतात. कारण येणाऱ्या सत्रामध्ये येणाऱ्या षटकामध्ये तब्बल 6 बॉल 19ची आवश्यकता आहे. या 19 धावा टीमसाठी नाही तर ओंकारसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर मजा मस्ती करू नका पोरांनो. कुलदीप भाऊ असतील या स्टेजवर. या मोरबी टीमचे लिजेंड खेळाडू कुलदीप भाऊ व्यासपीठावरती यायचा आहे. प्रेमनाथ दक्ष 11 पाटील. जुने खेळाडू. नक्कीच ज्या वर्षी प्रेमनाथ 11 संघ फॉर्ममध्ये होता त्या वर्षापासून भरपूर साथ लाभले कुलदीप भाऊंची टीमला. ऋषी आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी नाईक सारखी फलंदाजी करेल का ऋषी भगत. जरूर शेवटचे 6 बॉल पर्यंत राहिला तर कदाचित मॅच काढेल सुद्धा. ओंकार मात्र प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण चेंज करताना पाहायला मिळतो. 19 धावा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. 6 बॉल 19ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सॉरी 19 ओके. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जाईल. दक्ष पाटील. पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. तिथून मात्र कुंदन पाटील चेंडूच्या खाली. पहिल्या टप्प्याने चेंडू फील्ड केला. आमचे बादशाह धावतायत. कुठल्याही प्रकारचा इशारा नाही आणि 2 धावा पूर्ण झाल्या. निखिल भगत बॉस 2 धावा पूर्ण केल्या.
बॉस फायटरचा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पनवेल विभागामध्ये संजय पाटील यांचा बॉस फायटर आहे. या वेळेस खारघरचा हा बॉस फायटर पाहायला मिळतोय. टॉस झालेला आहे पुढील विशाल आणि सूरजमध्ये. आय थिंक सूरज जिंकलाय. बघूया कोण उतरते फिल्डिंगला, तो जिंकलेला समजायचा, कारण प्रत्येक संघ टॉस जिंकतो तो फिल्डिंग घेतो. सूरज जिंकलाय टॉस. सूरज जिंकला. ओके, पुढचा बॉल खेळण्याची संधी असणार आहे पुन्हा एकदा ऋषी भगतला. यावरती कुठल्याही प्रकारचा फटका नाही. ऋषीची फलंदाजी काहीशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इनफॉर्म नाही यावर्षी. तिन्ही मॅचमध्ये तो मात्र कामाला लागला. आता जीवाची आटापटा चालू आहे सर ओंकार पाटीलजी. लग्न करायचं आहे त्याच्यामुळे तो कामाला लागला. आता क्रिकेट खेळून कोणाचं लग्न होत नाही, त्या म्हणजे कामाला लागायला लागते. त्याच्यामुळे त्याचा फॉर्म काहीसा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. झेल उडालाय, संधी निर्माण झाली होती तिथे मात्र झेल सुटलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्या. ओंकार भडकला इथे, कारण टीमला मॅच खूप महत्त्वाची आहे. आपण जर मॅच हरलो तर स्पर्धेमधून बाहेर होऊ. 3ला आता आवश्यक आहे धावा. 22 झाल्या, 37 करायच्या होत्या, 15ची आवश्यकता आहे. होऊ शकतात धावा. जर एक षटकार लागला ना तर धाकधूक अजून वाढेल मॅचमध्ये. एक जर षटकार आला ना तर मॅचमध्ये ओंकारच्या टीमची धाकधूक वाढू शकते, कारण अजूनही स्ट्राईक ऋषीच्या खात्यामध्ये आहे. फायर 11 आणि दुसऱ्या बाजूला बॉस फायटर. प्रत्येक टीमच्या नावामध्ये आपण पाहिलं तर हे वेगळंच नाव आपल्याला पाहायला मिळते. वंडर असेल, चॅलेंजर आहे, त्याचबरोबर फायर, ब्लास्टर. प्रत्येक टीमच्या नावामध्ये आपल्याला जबरदस्त या ठिकाणी माहिती मिळते की कशा प्रकारे या ठिकाणी संघांची नावं आहेत. पुढचा बॉल या वेळेस मात्र मनावा तसा बॅटवर आला नाही. सिंगल पूर्ण झाली. बॉस धावणार का? दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि ते ऋषी भगत बाद होईल. मुळीच नव्हता रे कान्हा तुझ्या. आता म्हणावं लागेल की KPL स्पर्धा ओंकारसाठी लकी आहे, कारण याही धावसंख्येमध्ये जिथे स्टार्ट चांगला मिळाला होता टीमला आणि तरीसुद्धा ओंकारची टीम मात्र इथून पुढे आपण पाहतो या मॅचमध्ये पुनरागमन करत असताना 2 बॉलवरती आता 13 की 14 पाहिजेत. अशक्य असं काही नाही मैदानामध्ये. पाहूया एखादा खराब बॉल मॅच पलटवू शकतो, मात्र नाही मैदानामध्ये आता ओंकारच्या टीमचाच बोलबाला आणि ओंकार पाटीलचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण ओंकारने मॅच विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसते आणि सायकलच्या दिशेने वाटचाल केलेली आहे ओंकारने. कारण धावा जवळजवळ त्याच्या 100-125 धावा आहेत एकट्याच्या. पुढील शेवटचा औपचारिकता शिल्लक. या बॉलवरती काय असणार? चांगला फटका तर आलेला आहे आणि जवळजवळ 12 धावांनी टीम जिंकलेली आहे. फायर 11 ओंकार पाटीलचा संघ. आणि पुढील मॅचसाठी सुद्धा आपल्याला शुभेच्छा असतील. पुढील सत्रामध्ये कशा प्रकारच्या मॅच खेळवल्या जातील, बॉल आऊट असेल, चिठ्ठ्या उडवल्या जातील की सुपर ओव्हर असेल, हे आपल्याला कळवलं जाईल. त्याचबरोबर दुसरी आपण मॅच खेळवणार पुढील सामना विशाल विरुद्ध सूरज या 2 संघांमध्ये.